हॅलो हाय नमस्कार. आज देवांशला मी सोडायला आले खाली. सकाळी 7:45चा टाईम होता. आज अर्थ डे सेलिब्रेशन होतं म्हणून ब्लू आणि ग्रीन कलरचा ड्रेस कोड त्यांनी दिला होता. देवांशला पण ब्लू आणि ग्रीन घातलं, श्रीयूला पण घातलं. श्रीयू पण स्कूलमध्ये गेला. श्रीयू स्कूलमध्ये गेल्यानंतर ना माझं रुटीन राहतं घर पूर्ण स्वच्छ साफ करून घेणं, नंतर देवाची पूजा वगैरे करायचं असतं. नंतर मग देवाची पूजा केली. किचनमध्ये जसं गेलं गॅस सिलेंडर संपलं आणि सिलेंडरने एवढं सतवलं लगभग म्हणजे माझा अर्धा तास गेला. रेग्युलेटर फिक्सच होत नव्हतं. वर जर ओढलं ना ते इझिली म्हणजे निघून रिमूव्ह होत होतं, म्हणून थोडा वेळ लागला. नंतर सिलेंडर लावलं आणि सिलेंडर घेऊन बाहेर गॅलरीत आले तर शेंगदाणे ठेवलेले होते, उन्हाला टाकले शेंगदाणे. आजच्या जेवणामध्ये तर चपाती, पत्तागोबीची भाजी, दही, आंब्याचं तक्कू. हजबंडला म्हणजे कॉल आलेला, त्यांना लगेच जायचं होतं बाहेर, म्हणून मी दुसरा नाही तर डबल स्वयंपाक असतो आमचा दररोज, पण आज डबल स्वयंपाक केला नाही. जो मुलांच्या टिफिनला बनवला ना त्यावरतीच सगळं काही वागून गेलं आणि मग मी राहिले एकटीसाठी कशाला काय करणार. मेन माणसं घराच्या बाहेर गेलं ते तर मग जी काही चपाती भाजी आहे त्यावरतीच वागणार होतं. नंतर डाळ होती, वरणाला फोडणी देऊन श्रीयूला भात लावला होता आणि नंतर कपडे लावले मशीनला. कपडे लावल्यानंतर कपडे पण टाकले. कपडे माझं असं रुटीन राहतं की म्हणजे दोन्ही गॅलरी एकदम फुल होतात, 2 दिवसाला 1 वेळेस कपडे वॉश होतात म्हणून. आणि श्रीयू स्कूलमधून आलेला ड्रेस वगैरे चेंज करून दिलं त्याला. आज स्कूलमधून अबॅकसचं किट भेटलेलं आहे, रेड आणि ते सोफ्यावरती ठेवलेलं, तर तेच तो दाखवत होता. त्यामध्ये बराच वेळ तो बिझी पण होता वर खाली वगैरे करण्यामध्ये, आणि इथे तो तुम्हाला पण दाखवतोय. तर भेटते नवीन शॉर्टमध्ये, तोपर्यंत बाय.